एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनी पुण्यात एबीव्हीपीला जाहीर इशारा दिलाय। पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये मनविसेची शाखा सुरू करण्यात आलेली आहे, पण या कार्यक्रमाच्या ठिकाणी एबीव्हीपीने पोस्टर लावल्यानं दोन्ही संघटनांमध्ये वाद उफाळला। काल मनसेनं एबीव्हीपीच्या कार्यालयाला टाळं ठोकलं होतं आणि त्यानंतर एबीव्हीपीनेही आंदोलन केलं। या प्रकरणी आज अमित ठाकरेंनी पुण्यात आयुक्तांची भेट घेतली आणि यावेळी तुम्ही बोट लावलं तर आम्ही हात घालणार, ॲक्शनला रिॲक्शन मिळणारच असा इशारा अमित ठाकरेंनी दिला। आमच्या कामांमध्ये अडथळे टाकतात हे दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज आलो। मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात। मला वाटतं युनिट स्थापण्यापेक्षा एक उत्तम कार्यक्रम नाही असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता, त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालयात ती तुम्ही सोडवून घेऊ शकता। त्याच्यामध्ये जर हेऊन अडथळे टाकलं, तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार, ऍक्शनला रिॲक्शन ही येणारच। आणि एवढंच मी सांगायला आलोय, आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाहीये, पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे। त्याच्या ऑफिसला टाळं लावलं असं ते बोट घालत बसले तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील। तसंही त्यांचं काम चालू नाहीये। दुसऱ्यांच्या मध्ये येण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं, एवढीच माझी त्यांनी स्पष्टीकरण असं दिलं की आम्ही असे कोणतेही पोस्टर लावले नाहीत, आम्हाला अडचणीत आणण्याचा। म्हणून मी आज सीपी साहेबांना बोललो, सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे, ते मुलं पुण्यात बघू, ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांचे बंद करावे लागतील। यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज। मनसे नगण्य असून काही आमच्याकडे आलेत तर काही भाजप आणि राष्ट्रवादीत गेलेत। मनसेकडे आता त्यांचं प्राबल्य राहिलेलं नाही असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलं। त्यावर रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सडकून टीका केली आहे। यावर रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी उत्तर देऊ केलेलं आहे, तुमच्याकडे इकडून तिकडून पलटी मारलेले आमदार खासदार आहेत, तुमच्यासारखं मतलबी आणि स्वार्थी राजकारण करण्यापेक्षा राज ठाकरेंकडे जास्त फौज आहे। तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही रायगड जिल्ह्यात एक मैदान बुक करा, आम्ही एक मैदान बुक करतो, कोणाकडे लोक जमतात ते बघूया असं आवाहन जितेंद्र पाटील यांनी गोगावले यांना दिलं। आमच्या इकडे तरी काय असं वाटत नाही, रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये मनसेचं तेवढं प्राबल्य आता तसं राहिलेलं वाटत नाही आहे। कारण बरेचसे काही मनसेचे लोक आमच्याबरोबर आले, काही BJP बरोबर गेलेत, काही राष्ट्रवादीबरोबर, त्यामुळे फार कमी संख्या मनसेची आता जिल्ह्यामध्ये आहे। आणि कोकणामधले तर बऱ्यापैकी कमी झालेले आहेत। वैभव खेडेकरांसारखे अशी जी काय मंडळी आहेत ही पण हल्ली त्यांच्याबरोबर नाही आहे। त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की मनसेची फार मोठी अडचण नाही होणार। मनसेची ताकद किती आहे काय हे जर आजमायचं असेल, तुमच्याकडे असतील आमदार खासदार इकडून तिकडूनचे जमा केलेले पलटी मारलेले खासदार असतील, परंतु स्वाभिमानाने आणि अभिमानाने राजसाहेब ठाकरे या नावावरती प्रेम करणारे, महाराष्ट्र सेनेवरती प्रेम करणारे, ठाकरे विचारावरती प्रेम करणारे स्वाभिमानी कार्यकर्त्याची फौज ही तुमच्यापेक्षा मतलबी आणि स्वार्थी राजकारण्यांपेक्षा स्वाभिमानाने जगणाऱ्या कार्यकर्त्याची फौज तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे। आणि तुम्हाला जर पाहायचंच असेल तर या रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही एक मैदान बुक करा, आम्ही एक मैदान बुक करतो, बघू कुणाची किती जास्त ताकद आहे।